भाजपला या ठिकाणी जवळपास 38 जागांचा फायदा होताना इथे पाहायला मिळतोय। मागच्या तुलनेमध्ये 8 वरून भाजप 46 जागांपर्यंत पोहोचली आहे। वोट शेअर भाजपचा दिल्लीमध्ये वाढलेला देखील पाहायला मिळतोय। स्पष्ट बहुमत जे आहे ते भाजपला या ठिकाणी आकडेवारीवरून तरी दिसतंय, कारण कल जे आहेत त्याच पद्धतीने समोर येत आहेत। भाजप 46, आम आदमी पक्ष 23, काँग्रेस 1 अशा पद्धतीने दिल्लीमध्ये ज्या 70 विधानसभेच्या जागा आहेत त्याचे कल जे आहेत आपण या ठिकाणी पाहताय। निकाल जे आहेत ते आता काही वेळातच येतील। निकाल जो आहे तो स्पष्ट होईल। दिल्लीमध्ये आतापर्यंत 2च पक्ष पाहायला मिळाले, ते म्हणजे भाजप आणि आप। काँग्रेसचा मात्र या ठिकाणी धुव्वा उडालेला आहे। 2020 पासून 15 पासून जवळपास काँग्रेस या ठिकाणी कमबॅक करता आलेलं नाही। भाजप 46, आप 23 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। आपला सातत्याने या ठिकाणी धक्का बसताना पाहायला मिळतोय। अरविंद केजरीवाल आतिशी अजूनही पिछाडीवर आहे। दिल्ली देशाची राजधानी, भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये 2013 पर्यंत लढत जी आहे ती पाहायला मिळालेली होती। मात्र भ्रष्टाचार विरोधी मोहीम उघडत आम आदमी पक्ष जो आहे तो सत्तेमध्ये आला। दिल्लीवर सुरुवातीला त्यांनी सत्ता काबीज केली, त्याच्यानंतर पंजाब राज्याकडे ते वळलेले होते। सध्या आम आदमी पक्षाचं पंजाबमध्ये सुद्धा सत्ता आहे। मात्र साहजिकच दिल्लीमधल्या या निवडणुकांच्या निकालाचे परिणाम जे आहेत ते पंजाबच्या राजकारणावर सुद्धा पाहायला मिळतील। भाजप 47 आणि आप 22 जागांवर आघाडीवर। निवडणूक आयोगानुसार भाजपला 50% वोट शेअर मिळालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, निवडणूक आयोगानुसार भाजपला 50%पेक्षा जास्त वोट शेअर मिळालाय। 2020च्या निवडणुकांमध्ये एवढाच वोट शेअर हा आपला मिळालेला होता आणि त्यामुळे आप ही 62 जागांपर्यंत पोहोचली होती। मात्र आता हा वोट शेअर भाजपकडे वळताना दिसतोय आणि भाजपला 50%पेक्षा जास्त वोट शेअर मिळालाय। 2020 मध्ये भाजपकडे फक्त आणि फक्त 8 जागा होत्या। या जागा 8 वरून आता 48 वर गेलेल्या आहेत। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजप 19 आणि आम आदमी पक्ष 5 जागांवर पुढे आहे। निवडणूक आयोगाची आकडेवारी आहे, भाजप 19 आणि आप 5 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। तर आपण आकडे पाहतोय की भाजप 48 जागांवर आघाडीवर आहे आणि आप 21 जागांवर। आपसाठी हा सगळ्यात मोठा धक्का। 12 मुस्लिम बहुल भागांमध्ये भाजपचे 7 उमेदवार आघाडीवर आहेत। ओखला, मुस्तफाबाद, चांदणी चौक या ठिकाणी भाजप आघाडीवर। मुस्लिम बहुल भागामधला हा जो मतदार होता तो आतापर्यंत आप सोबत होता। मात्र या 2025च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पूर्णपणे चित्र जे आहे ओखला, मुस्तफाबाद, चांदणी चौक या ठिकाणी भाजप आघाडीवर। गांधीनगर, करावल, बल्ली बारान इथं सुद्धा भाजपला आघाडी। 12 मुस्लिम बहुल जागांपैकी भाजप 7 जागांवर पुढे आहे। म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त जागांवर मुस्लिम बहुल भागामध्ये तिथल्या मतदारांनी जी आहे ती भाजपला पसंती दिल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि आकडेवारीवर नजर जर आपण टाकली तर भाजप 48, आम आदमी पक्ष 21, काँग्रेस 1 अशा पद्धतीने 70 जागा दिल्ली विधानसभेच्या। तर भाजप 48 जागांवर आता पोहोचले। अरविंद केजरीवाल अजूनही 1437 मतांनी पिछाडीवर आहेत। नवी दिल्लीमधून केजरीवाल यांची पिछाडी कायम आहे। पहिल्यापासून पोस्टल मतांपासून केजरीवाल यांची पिछाडी या ठिकाणी कायम आहे। 2013 पासून अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघामधून जिंकून येत आहेत आणि आता 12 वर्षांपासून आम आदमी पक्षाची सत्ता। मात्र याला कुठेतरी सुरुंग लावलेला आहे तो म्हणजे भाजपनं। आकडे जर आपण पाहिले तर भाजपची वाटचाल ही वाखाणण्याजोगी म्हणावी लागेल। 2020 मध्ये फक्त 8 जागा आणि आता भाजपला 48 जागा मिळत आहेत। कल आहेत हे निकाल काही वेळातच स्पष्ट। भाजप 48 आणि आपला 21 जागांवर आघाडी, काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर। तर भाजपच्या जागा या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहेत। कलांमध्ये ओवेसींच्या एमआयएमचं खातं देखील उघडलेलं नाही। ओवेसीने देखील या ठिकाणी जोरदार प्रचार केला होता, मात्र कलांमध्ये ओवेसींच्या एमआयएमचं खातंही उघडलेलं नाही। 12 मुस्लिम बहुल भाग आहेत दिल्ली विधानसभेमध्ये। 70 पैकी 12 मुस्लिम बहुल भाग। मात्र त्या ठिकाणी 7 जागांवर भाजपचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे। आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा तिथल्या मतदारांनी नाकारल्याचं पाहायला मिळत आहे आणि जो प्रमुख मुस्लिम पक्ष आहे एमआयएम त्याला सुद्धा नाकारल्याचं पाहायला मिळत आहे। आतिशी फक्त 340 मतांनी आता पिछाडीवर आहेत। आतिशी या दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी सुरुवातीपासूनच पिछाडीवर आहेत, मात्र आता 340 मतांनी आतिशी पिछाडीवर आहे। कालकाजी मतदारसंघामध्ये 2020 पासून आतिशी या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत। पहिल्यांदाच त्या 2020 मध्ये निवडून आलेल्या होत्या। आता त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी जी आहे ती सांभाळलेली होती। मात्र आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले असताना मतदारांनी त्यांना सुद्धा या ठिकाणी नाकारलं असल्याचं चित्र जे भाजप 49